श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात। यामध्ये बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो। आता बुधदेव 14 जून 2024ला रात्री 11:09 राशी परिवर्तन करणार आहे। बुधदेव वृषभ राशीत प्रवेश करणार आहे। त्यामुळे या गोचरचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे। मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते। मोठा आर्थिक लाभही होऊ शकतो। प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात। ग्रहांच्या राशी बदलाचा चांगला किंवा वाईट परिणाम सर्वच राशींवर होत असतो। या जून महिन्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करत आहेत। आता येत्या दिवसात सूर्य, बुध आणि शुक्र राशी बदल करणार आहेत। सूर्य, बुध आणि शुक्र वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत। येत्या 12 जूनला शुक्रदेव मिथुन राशीत प्रवेश करत आहेत, तर 14 जूनला बुधदेव मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत। जाणून घेऊया बुध ग्रहाची कोणत्या राशींच्या व्यक्तींवर विशेष कृपा असणार आहे। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। या राशींचे येणार सुखाचे दिवस। नंबर 1, मेष राशी। बुधाच्या राशी बदल मेष राशींच्या व्यक्तींसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो। या काळात मेष राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात यश मिळू शकते। नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात। यासोबतच कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे। धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात। छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे। नवे आर्थिक स्रोत या काळात खुले होऊ शकतात। या काळात या राशीच्या उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे। व्यवसायातून मोठी कमाई होऊ शकते। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे। सूर्य, बुध आणि शुक्र देवाचे राशी बदल मेष राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते। यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे। जुन्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो। या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे। बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधीही लाभू शकतात। यावेळी तुम्हाला अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते। व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे। मेष राशींच्या लोकांना या काळात अनपेक्षित पैसे मिळू शकतात। अनेक रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात। धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामे
पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला प्रेम संबंधामध्ये यश मिळू शकते. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभही मिळू शकतो. त्यानंतर आहे सिंह राशी. बुधाचं गोचर सिंह राशींच्या मंडळीसाठी शुभ ठरू शकते. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभही मिळू शकतो. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभही मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मान सन्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. हा गोचर तुमच्या नात्यात प्रेम आणि स्नेह वाढवणारा ठरू शकतो. या काळात एखादे प्रलंबित सरकारी काम पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. सिंह राशींच्या लोकांना सूर्य, बुध आणि शुक्रदेवाच्या राशी बदलामुळे दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून सुटकाही मिळू शकते. या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमधील तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ वरदानच ठरू शकते. पैसे कमवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरीतही बढती मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. समाजात मान सन्मानही वाढू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. त्यानंतर आहे धनुराशी. बुधाचा हा गोचर धनुराशींच्या लोकांसाठी उत्तम ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या राशींच्या विद्यार्थ्यांना बुध गोचरचा लाभ मिळू शकतो. बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते. या काळात आर्थिक लाभाच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. बरेच दिवस रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. सुख सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. तुमच्या कुटुंबियाकडून तुम्हाला वेळोवेळी मदत होऊ शकते. नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत नशिबाची साथ मिळून प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. अचानक नोकरदार व्यक्तींना बढती मिळू शकते. या कालावधीत अचानक धनलाभाचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील
तर तेही या काळात परत मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीतही गुड न्यूज मिळू शकते. विवाह इच्छुकांना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये आनंदी वातावरण राहू शकते. घरामध्ये धार्मिक कार्य घडून येऊ शकतात, त्यामुळे मन प्रसन्न राहील. शुभ राजयोगामुळे धनुराशींच्या लोकांसाठी सुखाचे दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. तसेच जे व्यापारी वर्गातील आहेत त्यांना यावेळी चांगला आर्थिक लाभही मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. बुध देवाच्या अस्तस्थितीमुळे धनु राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ यशाचा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकतं. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफरही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. घरात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.